नमस्कार मित्रांनो, मी अविनाश घुटे ब्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत ज्या नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्या आहेत त्या खायला खूप पौष्टिक आणि चविष्ट असतात। त्याच्यामुळे आज आपण अशाच एका रानभाजीबद्दल जाणून घेणार आहोत, त्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याची आहे। तर चला, ही रानभाजी आहे कोणती आणि हिचे आपल्या जीवनात फायदे काय आहेत ते जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बाफळीच्या पाल्यावर आलो आहे आणि हा पाला कडेकापारीत उगवतो। तर आता आपण तुम्ही बघा खाली आणि आपल्याला बघा इकडे पाला भेटलाय। आपली तयारी बघा आजची। तर पहिले पाला खुडून घेऊया आणि नंतर मग तुम्हाला मी त्याची सगळी माहिती सांगणार आहे। मित्रांनो, ही आहे आपल्या आजची आयुर्वेदिक रानभाजी। ह्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात। लोह भरपूर प्रमाणात असल्याने रक्तवाढीस मदत होते। कॅल्शियममुळे हाडे व दात मजबूत होतात। तसेच तंतुमय फायबर असल्याने पचनसंस्था सुधारते आणि पोटाचे आजार दूर होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते व जे शरीराला पोषक आहार पाहिजेत ते ह्या रानभाजीतून मिळतात। असे अनेक फायदे ह्या रानभाजीचे आहेत। तर आता ही रानभाजी बनवायची कशी ते तुम्हाला मी सांगतोय। तर चला मित्रांनो, सर्वप्रथम भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर मग आपण ज्या पद्धतीने मेथी निवडतोय त्या पद्धतीने निवडून घ्यायची। भाजी निवडून झाल्यानंतर एका ताटात अशी लहान लहान कापून घ्यायची आहे। भाजी कापून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून भाजी शिजवायला टाकायची आहे। पंधरा मिनटं तरी भाजी चांगली शिजवून घ्यायची आणि एकदा चेक करून बघायची की भाजी शिजून झाली की नाही ते। आपली भाजी पूर्ण शिजून तयार झाली आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून भाजी थंड करून घेऊया। भाजी थंड झाली की पूर्ण अशी निपळून घ्यायची आहे। आपल्याला भाजी सुकी बनवायची आहे, त्याच्यामुळं पूर्ण पाणी निपळून घ्यायचे आहे आपल्याला। भाजी निपळून झाली की त्यामध्ये हळद, मीठ, मसाला जे काही रेसिपीचं सामान असेल ते मिक्स करून घ्यायचे आणि एकदा हाताने पूर्ण भाजी मिक्स करून घ्यायचे। जे आपण हळद, मीठ, मसाला, तिखट जे काही टाकलं आहे ते एकाच ठिकाणी न राहता सगळ्या भाजीत समतोल गेलं पाहिजे। त्याच्यासाठी अशी भाजी पूर्ण हाताने मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। भाजी मिक्स करून झाल्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे भाजी फोडणीला द्यायची। नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला अशाच ज्या मार्केटमध्ये न मिळणाऱ्या रानभाज्या आहेत आणि ज्या खूप म्हणजे आरोग्यासाठी फायद्याच्या आहेत अशाच रानभाज्या बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोचवत राहा. तर धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.